ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गंगा विशुद्धम निदपाद स्पर्शम सरोविष्टिदम जिंबिदम पुण्यस्दानम सराले स्थितम तम समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजी योगिराजम् शुचिः क्षीलः समोदक्षस्य प्रतापी जितेन्द्रियं तं नारायण गिरिवन्दे सच्चिदानंद विग्रहम् आनंदम आनंदकरं प्रसन्नं प्रसन्नकरं निजभूत रूपं भवदुःखहरं श्रीमद् रामगिरिं नित्यम् अहं नमामि अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणी विदेहादिहरूपाय भगवान दत्तात्रयाय नमस्तुते विठाला 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 योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वाद गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने कैलासवासी साईराम रामचंद्र पाटील वायाळ प्रथम पुण्यस्मरण सुंदर असा परिवार आमच्या साईराम पाटलांनी या मृत्यू लोकामध्ये येऊन निर्माण केला. इंदुबाई साईराम पाटील वायळ पत्नी आहेत. बाबासाहेब रामचंद्र पाटील वायळ भाऊ आहेत. दादासाहेब साईराम पाटील वायळ मुलगा आहेत. कृष्णा साईराम पाटील वायळ मुलगा आहे. श्री आबासाहेब रावसाहेब पाटील वायळ पुतण्या आहेत. वंदनाबाई संपत पाटील पवार मुलगी आहे. सौ मीनाक्षी अप्पासाहेब पाटील शेळके मुलगी आहेत. सौ सुनीता अशोक पाटील शेळके मुलगी आहेत. समस्त वायळ पाटील परिवार क्षेत्र शिरसगाव योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने आमच्या साईराम पाटलांच्या आत्म्याला मोक्ष मिळावा हीच गंगागिरी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करेल. उपस्थित सर्व आपला विटाचा परिवार आहेत. महिला मंडळ असेल पुरुष मंडळ असेल आमच्या वायळ पाटील परिवाराच्या दुःखात आपण सामील झालात. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन वैराग्याचे महामेरू तुकोबराया काळाची ही काळा मी विठोबाची लढीवाळ करू सत्ता सर्वा ठाई. महाराज म्हणतात या विश्वावरती आमची सत्ता आहे. आम्ही स्वइच्छेने या विश्वात आलो. काळ रूपी पैलवान पाडून विश्वाचा त्याग केलात महाराज. हे आम्हाला कसं शक्य झालं. तुका म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण ज्या वाणीने ऐसी कोणाची वैखरी. वैखरी म्हणजे वाणी. ज्या वाणीने आम्ही सतत भगवंताचं स्मरण केलं. आता मध्ये आम्ही हे नामरूपी शस्त्र धारण केलं. त्यामुळे आम्ही या संसार रूपी भवसागरातून तरुण गेलो महाराज. ऐसा नामाचा महिमा जो वेदालाही कळला नाही महाराज. मोठे मोठे पापी दुराचारी भगवंताच्या नामाने तरुण गेले महाराज. वाल्या कोळी ब्रह्म हत्यारी. 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 नामे तारी लाली तारी नामे तारी
महिमा ऐसा नामाचा महिमा नामे तारिला नामे तारिला गिरिधारी ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा आल्या कुळी ब्रह्मत्यारी नामे तारीला निर्धारी एवढं मोठं पाप कर्म वाल्मिक ऋषींच्या हातून घडलं महाराज. वाल्याचा वाल्मिकी झाला. कोळी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी. भगवान परमात्मा विश्वात येण्याच्या अगोदर भगवान परमात्मा विश्वात येण्याच्या अगोदर रामायण लिहिलं महाराज. भगवान परमात्म्याचं अवतार कार्य ज्याप्रमाणे वाल्मिक ऋषींनी आणि लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे प्रभू रामांना आपलं जीवन या मृत्यू लोकामध्ये येऊन व्यतीत करावं लागलं. हे कशामुळे शक्य झालं? कोणी एक विद्वान त्रिकालदर्शी नारद मुनी माता पार्वतीचे सुद्धा गुरु आहेत महाराज. त्रिकालदर्शी नारद मुनींनी माता पार्वतीला मागच्या जन्माची आठवण करून द्यावं की मागच्या अवतारामध्ये आपण कोण होता. ज्या वेळेला हा दक्ष प्रजापती दक्ष हे आदी पराशक्तीचेच उपासक होते. दक्ष प्रजापती श्री सागराच्या उत्तर तटाला त्यांनी 12 वर्ष तप साधना केली होती. आणि ज्या वेळेला तप साधना केली त्यावेळेला जगदंबा प्रगट झाली आणि जगदंबेने विचारलं दक्षाला तुला काय पाहिजे. म्हणले मैया आपण माझ्या उदरी जन्माला यावं ही माझी इच्छा आहे. म्हणून आदिशक्ती पराशक्ती सती मातेच्या रूपाने दक्षाच्या उदरी जन्माला आली. आणि वास्तविकता दक्ष हे आदिशक्तीचेच उपासक होते. पण ज्या वेळेला दक्षाकडून काही अपराध घडेल त्या वेळेला आदी पराशक्ती स्वतःच जीवनाचा देहाचा त्याग केला यज्ञामध्ये. दक्षाने ठेवलेला यज्ञ आणि हिमालयाच्या पोटी जन्माला आलीत. माता पार्वतीच्या आईचं नाव होतं मेनावती. हिमालयाच्या पोटी ज्या वेळेला माता पार्वती जन्माला आली मागच्या जन्माचं स्मरण करून देणारे नारद मुनी आहे. ज्या वेळेला हिमालयामध्ये आलेत नारद मुनी त्यावेळेला माता पार्वतीला नारद मुनींनी दर्शन दिलं. मागच्या जन्माची आठवण करून दिली महाराज. महात्मे ज्या वेळेला जीवनामध्ये येतात त्यावेळेला मी कोण आहेत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत करून देतात महाराज. जे अज्ञान आहेत अज्ञान असेल अपरोक्ष ज्ञान असेल परोक्ष ज्ञान असेल दुःख नाश असेल आनंद व्याप्ती असेल मग भगवंताची प्राप्ती आहे. आणि जीवाच्या ठिकाणी जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे जीवाला दुःख भोगावं लागत असतं. विठाला विठाला विठला 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 विठला. हो जीवाच्या ठिकाणी असं काय अज्ञान आहे तो सर्वात मोठं जर अज्ञान जर काय असेल या संसाराला जीवाने आपलं मानलेलं आहे ते सर्वात मोठं अज्ञान आहे. येताना काही घेऊन आलो नाही जाताना काही घेऊन जाणार नाही मधलं आपलं नाही. जे आपण आपलं मानलं हो येथेची या नाशवंते नाशवंते येथेची या नाशवंते नाशवंते येथेची या नाशवंते
नाशिवंदे नाशिवंदे येतेची या नाशिवंदे नाशिवंदे गायरी जाळव तो गोवराया सांगता जे निर्माण झालं ते नाहीस होणार आहेत. ज्या अलंकारानेही आपण युक्त आहात ये जे अलंकारे काय घरे पूजन. महाराज म्हणतात काय सत्य आहे काय असत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला 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 सत्य तो विठ्ठला सत्य तो सत्य तो विठ्ठला सत्य तो सत्य तो विठ्ठला सत्य तो सत्य तो विठ्ठला. सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू 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 विठ्ठला सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य दो सत्य दो विठ्ठला. सत्य असणारा भगवान परमात्माच केवळ नित्य आहेत बाकी सर्व काही मिथ्य आहे. ब्रह्म सत्या जगत मिथ्या. वास्तविकता हे जगतही झालं नाहीत असं सुद्धा शास्त्राचं मत आहे. विचार सागराच्या द्वितीय तरंगामध्ये याचं वर्णन आहे की हे विश्व झालंच नाही महाराज. आता विश्व जर झालं नाही तर असं म्हणावं मग हे काय चालू आहे. शास्त्र खूप खोल आहेत महाराज. हे जे चालू आहे ही सर्व माया आहेत असंही शास्त्राचं मत आहे. माया ही अशी आहे तिला सत्यही मानता येत नाही असत्य सुद्धा मानता येत नाही अशी माया आहे. भगवान परमात्म्याने निर्माण केलेली माया त्या मायेच्या अभावामुळे हे जगत सत्य वाटता येत नाही. तर या विश्वामध्ये सर्व काही मिथ्य आहेत. एकच भगवान परमात्मा केवळ सत्य आहे. आणि त्या भगवान परमात्म्याची भेट हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे. दुसरं विश्वात काही सत्य नाही आहे. सर्व काही मिथ्य आहेत. आलात कशा करता हेच मनुष्य प्राणी विसरून गेला महाराज.
ओहम कदमिदम जातम कम हे करदास्य विद्यते. मी कोण कुठून आलो कशा करता आलो येण्याचं मन प्रयोजन. ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ज्ञानेश्वर निवृत्तीचा ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा आहे मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांना विचारावं. ज्यांचं कर्मप्रधान जीवन आहे, ज्ञानोबाराया असेल, निवृत्तीनाथ महाराज असेल, हे कर्मप्रधान जीवन आहेत. येण्याचं प्रयोजन काही कर्मप्रधान जीवन आहे, काही विचारप्रधान जीवन आहे, काही भोगप्रधान जीवन आहे. तुमचं जीवन विचार प्रधान आहेत. विचारा वाचूनही न पाहिजे समाधान. साधू संतांचं जीवन हे कर्म प्रधान जीवन आहे. एक साधू जर जीवनामध्ये कर्म चुकलात तर त्या साधूला मानणारा वर्गही नरकात जातो आणि तो साधूही नरकात जातो. तुका म्हणे आन विठोबाची. महाराज म्हणतात तुका म्हणे आईचे गुरु शिष्य बन. विठोबाची आन नरे का जाते. विठोबाची आन विठोबाची आन नरकाते विठोबाची आन तुका म्हणे आईचे गुरु शिष्य बन. तुका म्हणे गुरु शिष्य बन. तुका म्हणे गुरु शिष्य बन. विठोबाची आन विठोबाची आन गामने आईशी गुरु शिष्य बन. विठोबाची आन नरका जाती. असे जीव नरकात जातात. गुरुही नरकाला जातात आणि शिष्यही नरकाला जातात. म्हणून गुरु कधी कर्म चुकता कामा नाही. साधू कधी कर्म चुकता कामा नाही. एकदा गोरक्षनाथांनी भिक्षा मागून आणण्याकरता आपली जोडी दुसऱ्या जवळ दिलीत आणि अंतरदृष्टीने भगवान दत्तात्रयांनी पाहिलं आपला शिष्य काय करत आहे. जसं गुरुवर्य महाराज इकडून या मार्गी जर चाललेच, आश्रमात काय चालू आहे ते सगळं दिसतंय. आणि तिथं जर काही काम जर चुकीचं दिसलं तर निश्चित महाराज सांगतात हे असं नाही, असं करायला पाहिजे. तसं आपली भिक्षा मागून आणण्याकरता झोळी देऊन टाकली दुसऱ्या जवळ. दत्तात्रयांनी पाहिलं आणि दत्तात्रयांनी ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला एका वाटसरूचं रूप धरून आले दत्तात्रय. ती झोळी दत्तात्रयांनी आपल्या जवळ घेतली आणि गोरक्षनाथांसमोर जाऊन उभे राहिले. गोरक्षनाथांनी ती झोळी ओळखली. प्रश्न केला आपण कोण, माझी झोळी आपल्याजवळ कशी आली. दत्तात्रयाने प्रश्न केला ज्या साधूला झोळी मागून आणता येत नाही, भिक्षा मागून आणता येत नाही, त्याला काय साधू म्हणावं. गोरक्षनाथांनी प्रश्न केला आपण कोण मला उपदेश करणार आहे. मी कोणीही असो पण हे तितकं सत्य आहे. म्हणले ही जोडी माझी आहे ती मला देऊन टाका.
भगवान दत्तात्रयाने भिक्षा काढून घेतली आणि जोडी देऊन टाकली. घे म्हणले तुझी जोडी. गोरक्षनाथांनी प्रश्न केला, माझ्या जोडीमध्ये भिक्षा मागून आणलेली आहेत म्हणून भिक्षा माझीच आहे. दत्तात्रय प्रश्न करता, जरी जोडी तुझी आहे भिक्षा मागण्याकरता तू गेला नाहीत म्हणून ही भिक्षा तुझी नाही आहे, भिक्षा मी मागून आणलेली आहे. पण जोडी माझीच आहेत ना, माझ्या जोडीत मागून आणली ना. ज्या वेळेला गोरक्षनाथांना क्रोध आलात, हातामध्ये त्रिशूल धारण केलात आणि भगवान दत्तात्रय आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रगट झाले. महाराज अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त जय गिरनारी. अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त जय गिरनारी. अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त श्री गिरिनारी. अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त गिरिधारी. ऊंचा आसरे गिरिनर उबा, ऊंचा आसरे गिरिनर उबा. मातानु सूयना लाल दरे, दत्त दिगंबर अवधूत योगी. दत्त दिगंबर अवधूत योगी, अजर अमर गुरु अवतारी. अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त जय गिरनारी. अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त गिरिनारी. अलख निरंजन, अलख निरंजन, जय गुरुदत्त जय गिरिनारी. ऊंचा आसने गिरनार उभा, मातानो सूयना लालत में. दत्त दिगंबरी अवधूत योगी, हजर अमर गुरु अवतारी. भगवान दत्तात्रय आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रगट झालेत आणि हातामध्ये असणार त्रिशूल पडून गेलं. गोरक्षनाथांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहू लागल्या. महाराज आणि भगवान दत्तात्रयांच्या चरणाला मिठी मारलीत. गुरुदेव आपण. भगवान दत्तात्रयाने गोरक्षनाथांना प्रश्न केला, गोरक्षा साधू कधी कर्म चुकता कामा नये. आठवण करून दिलीत आणि भगवान दत्तात्रय अदृश्य झाले. महाराज साधू संतांचं जीवन हे कर्म प्रधान जीवन आहे. पशु पक्षदिकांचं जीवन भोग प्रधान जीवन आहे आणि आपलं जे जीवन आहे ते विचार प्रधान जीवन आहे. विठाला विठाला हो. म्हणून या विश्वात आपण आलात, कशा करता आलात, येण्याचं प्रयोजन काय? येण्याचं प्रयोजन एकच आहे, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावयान. भगवान परमात्म्याची सेवा साधण्याकरता या ठिकाणी आला. ती साध्य करण्याकरता एकांतात जावा लागेल, लोकांतात नाही आहेत. भगवान परमात्मा लोकांतात प्राप्त होणार परम तत्व नाहीये. तुकाराम महाराज एकांतामध्ये गेले, भंडाऱ्या डोंगरावर गेले. महाराज संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, संत एकांती बैसले.
संत एकांती बैसले संत एकांती बैसले सार काढले निवडो सार काढले निवडो संत एकांते बैसले संत एकांते संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले. एकांतामध्ये गेलेत भगवंताला प्राप्त करण्याकरता. परमार्थ हा लोकांतातला विषय नाहीये, एकांतातला विषय आहे. म्हणून साधू संत सुद्धा हिमालयामध्ये गेले, एकांतामध्ये गेले. तिथं सुद्धा जनता गेली. देव सुद्धा एकांतात गेले, डोंगरावर जाऊन बसले. तिथं सरकारनं घाट केला जाण्याकरता माणसाला, त्यांना डिस्टर्ब करण्याकरता माणसं तिथे गेली. एकांत आहेत परमार्थ. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास हो, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास हो, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुका म्हणे तुका म्हणे भ्रमे भ्रमरसन सेवो सदा, भ्रमे भ्रमरसन सेवो सदा, भ्रमे भ्रमरसन सेवो सदा, भ्रमे भ्रमरसन सेवो सदा. आता हे स्वबळे झाले त्रिभुवने हो, आता हे स्वबळे झाले त्रिभुवन, झाले त्रिभुवने हो, आता हे स्वबळे झाले त्रिभुवने. ब्रह्मे ब्रह्मरस सेव सदा ब्रह्मरस सेव सदा हे सोहळे झाले त्रिभुवन आता हे सोहळे झाले त्रिभुवन आता हे स्वबळे त्रिभुवने आता हे सोहळे तुका म्हणे अम्मा एकांताचा वास, ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा. ब्रह्मरसाचं पान केलं महाराज. आता ही सोवळे झाली त्रिभुवने, विषम धुवनी सांडिली. विषयाचा त्याग केला महाराज. संसारामध्ये राहून सुद्धा या जगाचे तिसरे गुरु ठरले महाराज. वैराग्याचे महामेरू जगदवंदनी जगद्गुरु. या जगात 3 जगद्गुरु आहेत. एक आहे वैराग्याचे महामेरू तुकोबराया कृष्णम वंदे जगद्गुरु आदि गुरु शंकराचार्य. आणि अशा प्रकारे तुकोबराया सांगतात परमार्थ केला मी एकांतामध्ये जाऊन आणि काळावरती विजय प्राप्त करून घेतला. अभंगाचं प्रथम चरण. काळाची काळ काळाची काळ काळाची काळ काळाची काळ काळाचे काळाचे काळाची काळ
काळ आम्ही काळाची काळ आहोत. काळावरती विजय प्राप्त करणारे महात्मे वैराग्याचे महामेरू तुकोबर आहे. काळावर आतापर्यंत हजारो वर्ष साधना केलीत काही ऋषी मुनींनी. तारकासुर आहेत महाराज. तारकासुर नावाचे असुर होते. 1000 वर्ष एका पायावरती उभं राहून तप केलं होतं अमर होण्याकरता. ब्रह्मदेव ज्या वेळेला प्रगट झाले तारकासुराला विचारलं काय पाहिजे. म्हणले मला अमर बनायचंय. म्हणले हे वरदान तुला देता येणार नाही. हा सृष्टीचा नियम आहे. ज्या अर्थी सूर्य उगवणार आहेत त्या अर्थी सूर्य मावळणार आहे. ज्या अर्थी जन्म आहेत त्या अर्थी मृत्यू आहे. ते सत्य आहे. हे असं वरदान आपल्याला देता येणार नाही. हजारो वर्ष तप करून सुद्धा वरदान दिलं नाही ब्रह्मदेवाने. रावण आहेत किती विद्वान आहे. रावणासारखा विद्वान या जगाच्या पाठीवर कोणी झाला नाही महाराज. काहीचे काही भक्ते भगवान शिवजींची स्वतःच शिर कमळ म्हणून समर्पित केलं. काळासोबत नवे नवे युद्ध सुद्धा रावणाने केलं होतं. पण त्या युद्धामध्ये रावणाचा मृत्यू देखील झाला होता. परंतु मंदोदरी हे पतिव्रता स्त्री आहेत. पतिव्रत सामर्थ्यामुळे रावण पुन्हा जिवंत झाला महाराज. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तुका म्हण पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. भगवान परमात्म्यावरती सत्ता आहे. देव लोकातून अमृत आणलं आणि रावणाच्या नाभीमध्ये भरलं म्हणून रावण पुन्हा जिवंत झाला महाराज. काळ आहेत महाराज तो. एवढा मोठा हिरण्यकश्यपू किती तप केलं साधना केली. सूर्यप्रकाश असताना मला मृत्यू नको आहे. चंद्राची शीतलता असताना मला मृत्यू नको आहे. कुठल्या शस्त्राद्वारे मला मृत्यू नको आहे. नवे नवे या भूमीवरती पडून सुद्धा मला मृत्यू नको आहेत असे वरदान ब्रह्माकडून प्राप्त करून घेतले होते. अंतिम सत्य जे आहेत भगवान परमात्मा प्रगट झालेत न सिंह अवतारामध्ये आणि भगवंताचे हातच शस्त्र बनले महाराज. कुठल्याही शस्त्राद्वारे मृत्यू नको आहेत. इच्छा पूर्ण केली. धरतीवर पडून मृत्यू नको आहे. स्वतःच्या मांडीवर घेतलं. हिरण्यकश्यपूला सुद्धा मरावं लागलं महाराज. मोठी मोठी विद्वान नाही काळावरती विजय प्राप्त करता आला. एथ नाही बुरा आले अवतार. एथ नाही बुरा आले अवतार. आले
येथे नाही उरवाली अवतार ये रती पामर जीव किती मोठे मोठे अवतार मोठे मोठे विद्वान दानव असेल नवे नवे परम तत्व असेल येथे जांश कला वंश कृष्णास्तु भगवान स्वयं इंद्र कुलम लोकम मृडयन्ति युगे युगे श्रीमद् भागवत महापुराण भ्रायेण अल्पाविश्या सभ्य कला वस्मिन युगे जना मंद सुमंद मतयो मंद भाग्या उपद्रदाः महाराज म्हणतात कला म्हणजे कलियुग मती म्हणजे बुद्धी द्वापार युग असेल त्रेता युग असेल सत्ययुग असेल कलियुग असेल कितीतरी अवतार होऊन गेले नाही राहता आलं महाराज प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा असेल दुर्वासांमुळे अवतार कार्य संपावं लागलं प्रभू रामांना त्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अंगठ्याला बाण लागला जगत सोडावा लागलं महाराज म्हणून महाराज म्हणतात हा जीह जरी आपल्या माता पित्यांनी आपल्याला दिलेला असेल माता पिता जरी म्हणत असेल हा देह आमचा आहे आप तेज वायू आकाश पृथ्वी पंचमहाभूतापासून निर्माण झालं जरी असेल पंचमहाभूत म्हणतात आमचा आहेत पण काळ प्रश्न करतोय देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे पण असे एकमेव संत आहेत तुकोबराया सांगतात आम्ही काळावरती विजय प्राप्त केला काळाची ही काळ आम्ही विठोबाची लढीवाळ का प्राप्त केला कसा करू शकलो याच कारण आहे अंतकाळी विठो आम्हाशी पावला अंत समयाला भगवान परमात्मा आम्हाला पावलात प्राप्त झाला महाराज अंतकाळी मामी स्मरण मुक्त्वा कलेवरम अंतकाळाच्या वेळेला ज्याचं स्मरण घडलं तो जन्म असतो म्हणून अंतकाळ ज्या वेळेला आला त्यावेळेला माझा विठू मला पावन झाला म्हणजेच अंतकाळी विठू आम्हाशी पावला कुडी सहित झाला गुप्त तू कान कुडी सहित झाला गुप्त तू कान कुणी सहित झाला गुप्त तू कुणी सहित झाला गुप्त तुका अंतकाळी विठो आम्हाशी पावला अंतकाळी विठो आम्हाशी पावला अंतकाळी विठो आम्हाशी पावला अंतकाळी विठो आम्हाशी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका तुका कुडी सहित झाला गुप्त तुका कुडी सहित झाला गुप्त तुका कुडी सहित झाला गुप्त तुका गुप्त तुका गुप्त तुका जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमार बार कुमारी विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमारी कुमार कुमारी जय जय विठोबार कुमार ओ विठोबार कुमाई कुमारी जय जय विठोबार कुमार हरी जय 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 हरी जय जय हरी जय 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 जय
जय जय जय जय जय जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई अरे जय जय हो बार कुमार जय हो बार कुमार काळाची गाळ मी विठोबा चिलडीवाळ करो सत्ता सर्वा ठाई योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आशीर्वाद जे वायल पाटील परिवाराच्या दुःखात सरला वीट संस्थांची एकनिष्ठ सेवक आपल्या परिसराचं वैभव म्हणजे अविनाश पाटील गलांडे साहेब या ठिकाणी आपण उपस्थित झालात. आपण फार वेळेवर आलात. तुकोबराया म्हणतात करू सत्ता सर्व ठाईन आपण आलात. करू सत्ता सर्व बेटाचं कार्य असो बेटाचे आपले आश्रम असतील आपण या आश्रमाकरता शून्यामध्ये आपण साथ दिलीत. त्याही वेळेला 7 लाख रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी दिलात. ऐश्वर्यामध्ये गेल्यानंतर अनेक जण साथ देतील तो भाग वेगळा आहे, पण शून्यामध्ये जे साथ देतात ती माणसं जिव्हाळ्याची असतात. साधू संतांचं कार्य असं आहे की साधूला एक तर शब्द देऊ नये, शब्द दिला तो पुरा करावा, नाहीतर शब्द देऊ नये. इतरांना शब्द दिला तो शब्द वेगळा आहे आणि साधू संतांना शब्द दिला तो वेगळा आहे. साधू संतांचं कार्य धर्माचं कार्य आहे. पाटलांचं कार्य चांगलं आहे. मी निश्चित पाटलांना मनापासून धन्यवाद देईल. त्यांच्या समावेत त्यांचे सहकारी सर्व मंडळी, आमचे अमोल दादा, भरत आश्रमाचे काही डॉक्युमेंटची पूर्तता अमोल दादा, मलिक श्री क्षेत्र शिरसगाव जे पाटलांच्या समावेत असतात, मी त्यांनाही धन्यवाद देईल. त्यानंतर आमचे डॉक्टर साहेबांनाही मनापासून मी धन्यवाद देईल. शिवसेना पक्षाच्या वतीने डॉक्टर साहेब या ठिकाणी आपण आलात. सरांना तेवढं सांगा लक्ष द्यायला. जवळपास आश्रमावर येऊन आम्हाला 3 वर्ष झालेत. सर कायम आम्हाला 3 वर्षापासून शब्द देतात. आम्ही रात्री हनुमंत गावला बोललो, आजही बोलत आहोत. हे धर्माचं कार्य आहे. आपण जर धर्माच्या ठिकाणी जागृत असाल तर निश्चित धर्म आपला रक्षण करेल. डॉक्टर साहेबांचं सुद्धा कार्य आपल्या परिसरामध्ये चांगलं आहे. मी डॉक्टर साहेबांना सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. असंच कार्य, अशी सेवा आपल्या हातून बेटाची घडत राहू, हीच गंगागिरी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करेल. करो सत्ता सर्वा ठाई. या विश्वावरती आमची सत्ता आहे तुकोबराया सांगतात. नवे नवे तुकोबराया सांगतात आमची सत्ता आहे. कारण काळाच्या पलीकडं कुणाची सत्ता नाहीये. बोलता बोलता उपमुख्यमंत्री निघून गेले. सत्ता आहेत, जावा लागले.
या विश्वावरती एकच सत्ता आहे. सो इच्छेने येणार साधू संत, सो इच्छेने निघून जाणार. म्हणून महाराज म्हणतात 4 प्रकारची वाणी सांगितली. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. हे 4 वाणी आहेत भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता अभंगाचं 3य चरण. ऐसी कुणाची वैखरी, ऐसी कुणाची वैखरी, ऐसी कुणाची वैखरी, ऐसी कुणाची वैखरी, वदे आमुचा सामोरी, वदे आमुचा सामोरी, करू सत्ता सर्व काही, करू सत्ता सर्व काही, वदे आमुचा सामोरी, करू सत्ता सर्व काही, करू सत्ता सर्व काही, सर्व काही, सर्व काही. हो सत्ता सर्वाटाई वसो निकट वासो बाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. करो सत्ता सर्वाटाई वसो निकट वासो बाई ऐसे कोणाची वैखरी, वदे आमोच्या सामोरी. वैखरी म्हणजे वाणी. बघा ज्या वाणीमध्ये किती सात्यता आहे. सत्यम मृदुम प्रियम धीरो वाक्यम हितकारम वदेत, प्रियोत्कर्षम ददानंदा परेशाम च परिव्रजे. वाणीमध्ये सुद्धा सात्यता असावी लागते महाराज, तेव्हा भगवान परमात्मा प्रसन्न होतात. नाभीमध्ये जी विराजमान आहे तिला परावाणी म्हणतात, हृदयामध्ये जी आहे तिला पश्चंती म्हणतात, कंठामध्ये जी आहे तिला मध्यमा म्हणतात, आणि ज्या वाणीने आपण बोलतो ती वाणी वैखरी वाणी आहे. म्हणून महाराज म्हणतात ऐशी कोणाची वैखरी, वदे आमोच्या सामोरी. आणि हातामध्ये शस्त्र धारण केलं आम्ही, तुका म्हणे बाण हाती हरी नाम तीक्ष्ण अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे बाण, 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 हरिनाम तीक्ष्ण, हाती हरिनाम सत्ता सर्व ठाई, करू सत्ता सर्व ठाई, ठाई सर्व ठाई. हाती हरिनाम कृष्ण, करू सत्ता सर्व ठाई, करू सत्ता सर्व ठाई, सर्व ठाई. करू सत्ता सर्वाटाई वसो निकट. मी रामगिरी महाराजांचे अनंत आशीर्वाद, आमचे सैराम पाटील वायळ त्यांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त व्हावा हीच गुरुरे बाबांच्या चरणी मी प्रार्थना करेल. परिसरातून उपस्थित महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांना धन्यवाद. पुन्हा एकदा आमचे शिळके डॉक्टर साहेब असतील त्यांनाही धन्यवाद देईल, आणि पाटलांनाही धन्यवाद. 2-2 शब्द आपण बोलात, नंतर आपण आपली सेवा ठेवून देऊ. या